सामना क्रमांक 3 सुरू होतोय. MTRA वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय श्री गणेश 11. दोन्ही संघातील संघनायकांना विनंती आहे आपले अतिरिक्त खेळाडू आपण कमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती घुगे आहेत तर बॅटिंगसाठी कौस्तुभ आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय सचिन जाधव मैदानावरती. पहिलाच बॉल फुलर यांचा होता. अपील तर झाली आहे पंचांकडे लेग बिफोर विकेटसाठी. हलकीशी अपील होती. पहिली धाव आली आहे. धावपलकावरती आपण पाहतोय एक धाव धावपलकावरती आहे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका आहे. पॉइंटचे क्षेत्ररक्षक कोसळलेत आणि तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा तर पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 3 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख पाहायला मिळाली आणि 3 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात. 3 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 4 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या 2 मॅचेस आपण पाहिल्या ज्या की लो स्कोरिंग झाल्या, परंतु या मॅच मध्ये स्कोर येईल का हे पाहायचंय. MTRA वॉरियर्स संघ सध्याच्या घडीला फलंदाजी करतोय मैदानावरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय नटराजनच्या अंदाजामध्ये बॅटर फिरले. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये कमालीचा स्ट्रोक आहे. शॉर्ट आर्म जाब आणि बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या पलीकडे. 4 धावेंकरता हा आलाय चौकार. FCL चौकार. 4 धावेंनी धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 8. पुढचा बॉल स्वी शीट अटेम्प्ट आहे. इथे मात्र आपण पाहतोय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. 8 धावा धावपलकावरती आहेत. तर पहिली धाव लेग बाईची आपण पाहिली, त्यानंतर 3 धावा आल्या, 1 चौकार आला. त्या पुढचा बॉल मात्र डॉट आलाय. गोलंदाज खुगे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॅटर स्टेप आउट झाले आणि टॉप एज लागून हवेमध्ये बॉल गेलाय. गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचलेत. कॉट अँड बोल्ड. पहिल्या विकेटचं पतन. पहा अनुभवी गोलंदाज आहेत घुगे. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कशा रीतीने टॉपेज लागलं. बॅटर थोडेसे स्टेप आउट होण्याचा प्रयत्न केला आणि बॉल जितकी उसळी अपेक्षित केली होती त्यापेक्षा जास्त उसळला आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो टॉपेज लागला. हवेमध्ये बॉल गेला आणि स्वतः बॉलच्या खाली पोहोचलेत. आत्मनिर्भर ते म्हणतायत आणि सेल टिपलाय घुगे यांनी. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम अर्थात आपण पाहतोय MTRA वॉरियर्स संघाला पहिला धक्का लागलाय. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होतील रोशन. यावेळेस मात्र आपण पाहतोय मिडॉन क्षेत्रामध्ये बॉल आलाय आणि इथून धाव मिळणार नाही. दळवी आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. सेकंड ओव्हर सुरू झालेली आहे. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय डीप मध्ये बॉल आलाय. 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात.
यावेळेस मात्र आणखी एक बॉल ऑफस्टोनच्या बाहेर आहे आणि तो बॉल देखील डॉट आलेला आपण पाहतोय. उंच हवेत बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट इथे मात्र घेतलंय. संधी मिळाली होती दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल पकडण्याची, परंतु कठीण झेल असे असतात. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये 2 धावा इथे मिळाल्यात आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 12 धावा धावपलकावरती आहेत. टॉस जिंकला आपण पाहतोय श्री गणेश 11 संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. MTRA वॉरियर संघाला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय. पुढचा बॉल फुलर लेनचा आहे, सरळ बॅटने चांगला फटका आहे. लॉंग ऑफ रिजनला एक टप्पा खाऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. FCL चौकार. 4 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 16. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय कशा रीतीने बॅकलिफ्ट आली. फुलर लेनचा बॉल होता, हाफ व्हॉलीमध्ये कन्वर्ट केलं आणि सरळ बॅटने खेळले. 4 धावेंकरता बॉलला पाठवलंय. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. धावपलकावरती धावा आहेत 16. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावपलकावरती. राईट अमोर द विकेट, बॅकफुटला गेलेत. कट करतायत बॉलला आपण पाहतोय स्क्वेअर कट आणि कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 17. 17 रन संधी स्कोर 17 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावपलकावरती धावा आहेत 17. 17 पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. एकूण धावपल 8 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्यात. एकूण धावपलकावरती धावा आहेत 17. निखिल बॉलिंग ट्रॅकवरती आहेत आणि दोन्ही संघांना एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे. तुमच्या अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, ही विनंती आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत. वेल जज कॅच. आणखी एका विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळतंय. सतरा धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो षटक क्रमांक 3 ला झाली आहे सुरुवात. निखिल बॉलिंग ट्रॅकवरती आहेत आणि पहिल्या बॉलवरती सफलता त्याने अर्जित केलेली आहे. अंकुश आणि रोशन ही जोडी मैदानावरती आहे. अंकुश रोशन ही जोडी मैदानावरती. गोलंदाज निखिल बॉलिंग ट्रॅकवरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. FCL फ्रेंड्स क्रिकेट लीग 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल फुलर लेनचा आहे. पॅड लेंथवरती होता आणि बॉलला फ्लिक केले. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. अगदी खरं तर गोलंदाज फलंदाजांच्या चरणाकडे गेला. चरणाकडे गेल्यावरती आशीर्वाद मिळणार नाही, यात चौकार मिळतील ते चित्र पाहायला मिळालं. पायावरती हा बॉल होता. कशा रीतीने फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट हा फटका त्यांनी खेळला आणि 4 धावा इथून अर्जित केल्या. 4 धाव्यांच्या साह्याने धावफलकावरती धावा आहेत 21. पायाच्या दिशेने बॉल टाकला. तुम्ही जर फलंदाजी चरण स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आशीर्वाद किंवा प्रसाद मिळणार नाही, चौकार मिळतील.
तेच सांगतायत फलंदाज. कमालीचा स्ट्रोक आपण पाहिला बॅटर अंकुश यांच्या बॅटमधून. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा बॉलला देखील आपण पाहतोय फुलर लेनचा होता, पुन्हा एकदा फ्लिक केलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्येच बॉल गेलाय, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहेत, गॅपमध्ये बॉल नाही आहे आणि एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 22. आणि भारतीय वंशाचे जे खेळाडू आहेत, खरं तर भारतीय विकेटवरती कमी बाउन्स असल्यामुळं पॅडवरचे बॉल जर सगळ्यात चांगलं कोण खेळत असेल तर भारतीय फलंदाज, भारतीय वंशाचे जे खेळाडू आहेत, कारण तितका बाउन्स भारतीय विकेटवरती नसतो. सब कॉर्डिनेट विकेट आपण म्हणतो, भारत असेल, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश या ठिकाणी तितका बाउन्स मिळत नाही. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय प्लेड ऑन बॅटर होत आहेत. पहिला बॅटला पर्स झाला बॉलचा आणि त्यानंतर मात्र यष्ट्यांवरती जाऊन बॉल आदळतोय. आणखी एका विकेटचं पतन. नवीन बॅटर क्रमांक 6 वरती संकेत दाखल झालेले आहेत. धावफलकावरती धावा आहेत 22. इनफिल्डला क्लिअर केले आपण पाहतोय. मिड विकेटमध्ये डीपमध्ये खेळाडू आहेत. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एका धावेने धावफलकावरती एक धाव प्राप्त होईल. धावफलकावरती एका धावेने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हरसीज कंडिशनमध्ये खरं तर बॉलला बाउन्स जास्त मिळतो आणि तिथे मात्र आपण पाहतोय बरेच बॅटर असतात त्यांना कट आणि पुल फटके जास्त खेळावे लागतात, कारण त्यांना सवय असते. ओव्हरसीज कंडिशनमध्ये बॉलचा बाउन्स जास्त असतो. ऑस्ट्रेलियामध्ये खूप जास्ती बाउन्स तुम्हाला पाहायला मिळतो. इंग्लंडमध्ये स्विंग तुम्हाला पाहायला मिळेल. दक्षिण आफ्रिकेमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला स्विंग आणि त्यासोबत बाउन्स देखील पाहायला मिळेल. लेट मुवमेंट देखील होते. यावेळेस मात्र आपण पाहतोय एज लागलंय आणि आणखी एका विकेटचं पतन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे या षटकामध्ये. आपण पाहतोय निखिल यांच्या माध्यमातून जरूर एक चौकार लागलाय, परंतु त्यासोबत 2 विकेट देखील या षटकामध्ये आलेल्या आपण पाहिल्यात. 23 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि बॉल पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही कधी मॅचेस पाहिल्या तर बॉल पडल्यानंतर बॉलला लेट मुवमेंट देखील मिळताना आपण अनेक वेळा पाहतो. प्रत्येक ठिकाणी कंडिशन वेगळ्या असतात आणि कंडिशननुसार तुम्हाला सर्वाइव्ह करावं लागतं. 23 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 23 लॉस ऑफ द 4 विकेट. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 6 वरती मंगेश आलेत. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. तेवीस धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. चला थोडीशी घाई करा खेळाडूंना विनंती, जास्त विलंब लावू नका. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. सकाळी थोडीशी विलंबाने सुरुवात झाली. आपल्या मॅचेस कव्हर झाल्या पाहिजेत, निर्धारित षटकांच्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. थोडीशी घाई करा ही खेळाडूंना विनंती आहे. सर्वच सामने आपल्याला 5 षटकांचे खेळवायचे असल्यामुळं थोडीशी घाई करणं देखील अनिवार्य आहे. संजय आपण पाहते बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 4 साठी संजय बॉलिंग ट्रॅकवरती आले. धावफलकावरती धावा आहेत 23. आणि एक वेगळा अनुभव आज या सर्व खेळाडूंसाठी आहे. फ्रेंड्स क्रिकेट लीग 2024 ही तुम्ही स्पर्धा पाहताय. एक अनोखा अनुभव खरं तर खेळाडूंसाठी असणार आहे. तेवीस धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकार 5 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेत. पहिल्या इनिंगमध्ये मला वाटतं एखादा चौकार आला. यावेळेस मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव मिळेल. पहिल्या इनिंगमध्ये देखील 4 चौकार आले होते, म्हणजे ते मिळून एक 9 चौकार आणि 2 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागलेत. 24 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल
डाऊन दिले एक वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल, अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅकफुटला गेलेत, फटका कमालीचा आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक चौकार आलाय. कमालीचा स्ट्रोक आपण पाहायला. खरं तर क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा फटका आहे. बॅकफुटला गेलेत, बॅकफुट वरती वेट ट्रान्सफर करून आपण पाहतोय कमालीचा स्ट्रोक आहे. 4 धावा इथे मात्र अर्जित केल्यात. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. आणि 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण या सामन्याचं पाहतोय. अतिशय नीट अँड क्लीन तुम्हाला प्रेक्षेपण पाहायला मिळते. यावेळेस मात्र आपण पाहतोय लोअर फुल टच बॉल होता. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेले परंतु बॉलला रोखू शकणार नाही. आणखी एक बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक चौकार. ते 30 धावा धावफलकावरती आहेत. 33. ज्यावेळेस देखील बॉल लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील परंतु झेल पुन्हा एकदा सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. आणि झेल मैदानावरती सुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. झेल सुटून धावफलकावरती धावा आहेत 35. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती आहेत. संजय आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. आतापर्यंत 12 धावा त्यांनी खर्च केल्यात. 2 बॉल वाईड, त्यानंतर 2 चौकार आले, त्यानंतर दुहेरी धाव देखील आली आणि थोडेसे महागडे राहिले संजय. ज्या तुलनेत पहिल्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली, संजयवरती मात्र आक्रमण केलंय. यावेळेस मात्र बॅटर शफल झालेत आणि हा बॉल डॉट असणार आहे. स्टंप लाईनवरती हा बॉल होता. खरं तर फलंदाज म्हणून तुम्हाला तुमचा ऑफ स्टंप कुठे आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही गार्ड घेताना कुठल्या स्टंपवरती घेता हा देखील विषय महत्त्वाचा आहे. बॅकफुटला गेलेत, फटका चांगला आहे. अगदी पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल झाला होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला रोखतील. 3 धावा तोपर्यंत पूर्ण होतील आणि 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 38 धावा धावफलकावरती आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 38. फुलर लेनचा हा देखील बॉल आहे. फटका चांगला आहे लॉंग ऑफ रिजनला आणि क्षेत्ररक्षक नाही आहेत. पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक चौकार. कमालीची बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. 42 धावा धावफलकावरती आहे 42. फुलर लेनचा हा बॉल होता, सरळ बॅटने लॉफ्ट केला. डाऊन दी ग्राउंड हा फटका. बॉल सीमारेषच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक दूरवरती राहत आहेत. बॉल पासून गॅपमध्ये बॉल होता. लॉंग ऑफ मध्ये कुठलाही खेळाडू तैनात नव्हता. 42 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा आल्या षटक क्रमांक 4 मध्ये. पहिल्या मॅच मध्ये 15 झाल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 18 झाल्या, परंतु तिसऱ्या मॅच मध्ये आतापर्यंत 42 धावा धावफलकावरती जमा झाल्यात. निखिल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. वैयक्तिक कोट्यामधलं दुसरं षटक आपण पाहतोय. स्पेल मधलं शेवटचं, इनिंग मधलं शेवटचं. निखिल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 42 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि या खेळाच्या पूर्वार्धामधील शेवटचं षटक घेऊन निखिल बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल बॅटचा आतला एज लागतंय. 1 धाव तर मिळाली. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 43. 43 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. MTRA स्टार्स आणि टिटवाळा फायटर्स या 2 संघांदरम्यान पुढचा मॅच असणार आहे. दोन्ही संघातील संघनायकांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचंय. फुलर लेनचा हा देखील बॉल होता. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. मिस झाली बॉलची लाईन आणि विकेट किपरचा वेध घेणारा हा बॉल होता. निर्धाव
हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. MTRA स्टार्स आणि टिटवाळा वॉरियर्स दोन्ही संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी या. फुलर लेनचा हा बॉल होता. बॅटचा आतलं एज लागलंय. फाईन क्षेत्रामध्ये बॉल जातोय. फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल डीप मध्ये जातोय आणि तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा पुन्हा एकदा अर्धीत होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 45. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत 45. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय एज लागलंय आणि एका धावेचा प्रयत्न आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4.4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल अद्यापही शिल्लक आहेत या षटकामधील आणि धावफलकावरती धावा आहेत 46. यावेळेस देखील बॅटचं आतलं एज लागतं. 1 धाव तर इथून मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 47 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 47. टॉस केला जाईल. पुढच्या सामन्याचा आपण पाहतोय. ज्यावेळेस अंतिम बॉल वरती देखील प्रहार केलाय सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 टप्पा खाऊन बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे. FCL चौकार. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती आहेत. 52 धाव्यांचं लक्ष आहे. 8 बॉलमध्ये 16 धाव्यांची खेळी केली संकेतनं आणि 5 बॉलमध्ये 11 धावा मंगेशने देखील बनवलेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ संपला. 51 धावा धावफलकावरती आहेत. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. संकेत यांच्या माध्यमातून धावाला चांगले फिनिशिंग टच त्याने देखील दिले. चांगली साथ मंगेशने देखील दिली आणि निश्चित चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 4 धावा बनवल्या आपण पाहिलं कौस्तुभने. तो बाद झाला. त्यानंतर 12 धावा सचिनने बनवल्या. 0 रोशनने बनवल्या. अंकुश 5 धावा आणि 16 आणि 11 धावांचं योगदान. संकेतच्या माध्यमातून 16 आणि मंगेशच्या माध्यमातून 11. एकूण 51 धावा धावफलकावरती आहेत. 3 एक्स्ट्राज 2 वाईड 1 लेग बाईज. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 51 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 52 धाव्यांचं लक्ष आहे. पहिली विकेट 8 वरती आली. दुसरी विकेट 17 वरती आली. तिसरी विकेट 24 वरती आली. अशा पद्धतीने विकेट देखील आलेला आपण पाहायला. टॉस करतोय आपण पुढच्या मॅचचा. MTRA स्टार्स आणि टिटवाळा फायटर्स या 2 संघांदरम्यान टॉस केला जातोय. पुढची मॅच असेल MTRA स्टार्स आणि टिटवाळा फायटर्स. टिटवाळा फायटर्स संघाने टॉस जिंकलेला आहे. तत्पूर्वी खेळाच्या उत्तर अर्धाकडे आपण जातोय. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 51 धावा बनवल्या श्री गणेश 11 संघाने आणि आजच्या दिवसामधील सर्वाधिक धावसंख्या आहे 51. 52 धाव्यांचं लक्ष असेल MTRA वॉरियर्स संघासमोर. आणि जशी खेळाच्या उत्तर अर्धाला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील.
बॅटिंग करणारी टीम आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे, विनंती आहे. चला, MT ऑरेल्स. वसीम तडबी आणि निखिल ही जोडी मैदानावरती आहे. पहिला बॉल फुलर लेनचा होता, कव्हर रिजनला खेळलेत आणि इथे मात्र छिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु वेळीच पाठीमागे पाठवले आणि कुठली धाव पहिल्या बॉलवरती मिळणार नाहीये. पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेस लॉफ्ट केलंय, आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ओ लँड होत होता बॉल त्यांच्या दिशेने, एक चांगला झेल पाहायला मिळालाय आणि वसीम तडवी आपण पाहतोय खातं खोलू शकले नाही. शून्यावरती बाद होत आहेत. दुसरा बॉल फेस करताना सिल्वर डकचे ते शिकार ठरतायत. शून्यावरती बाद. नवीन बॅटर घुगे मैदानावरती आहेत. प्रमोद घुगे आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट आलाय. व्हाईट बॉल आपण पाहतोय. अवंतर धाव व्हाईटच्या माध्यमातून आलेले आहे आणि पहिली धाव धावपलकावरती आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धाव धावपलकावरती आहे. 52 धावेंचं लक्ष आहे. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 4 बॉल पहिल्या षटकामधले आतापर्यंत आलेत आणि धावफलकावरती धाव आहे केवळ एकेरी. सहाय्यक शिदा वाटप अधिकारी आदरणीय शेवाळे साहेब या ठिकाणी सन्मानित करीत आहेत बोडके साहेबांना. या ठिकाणी आपण पाहतोय सहाय्यक शिदा वाटप अधिकारी शेवाळे साहेब या ठिकाणी विशेष सन्मान करतायत. आदरणीय बोडके साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. ज्यावेळेस फटका कमालीचा आहे आणि वेगवान आउटफील्ड त्या दिशेने पाहायला मिळते. बॉल जाईल अगदी पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावेंकरता हरी सांगतायत इट्स 4. एका षटकाचा खेळ संपलाय आणि धावपलकावरती धावा आहेत 5. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावपलकावरती.
एक धाव मिळते. समोर उभे असणार आहे, विनंती आहे थोडंसं पाठीमागे येऊन मॅचचा आनंद आपण घ्या. उन्हामध्ये उभे राहू नका, ही विनंती आहे. सावलीमधून आपण सामन्याचा आनंद घ्या. धावपलकावरती धावा आहेत 6. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अंकुश बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. बावन्न धाब्यांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय अंकुश सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे आणि एकच धाव मिळेल. अगदी लॉंग ऑनचे खेळाडू मैदान क्षेत्रामध्ये पोहोचलेत. एका धाब्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 7. यावेळेस मात्र आपण पाहतो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आहे. डीपमध्ये खेळाडू बॉलवरच्या दिशेने आलेत. पुन्हा थोडंसं बंबल झालंय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 9 धावा धावपलकावरती. तर या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी सहभाग घेतलाय त्याचे सर्व संघ नायक विनंती आहे. 5 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि या 5ही संघातील संघ नायक आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ संपर्क साधायचा आहे. आयोजकांसोबत ही विनंती आहे. सर्व संघांतील संघ नायक ज्यांची मॅच सुरू आहे मैदानावरती असतील तर गोष्ट वेगळी आहे, परंतु जे संघ नायक उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधायचा आहे. डाऊन दी लेग वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 11. एका कडेच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नाही. कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नव्हता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 12. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 12 धावा धावपलकावरती. अभी भी दिल्ली काफी दूर असं म्हणावं लागेल. ज्यावेळेस देखील आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 12. शेवटचा बॉल आलाय डॉट. कौस्तुभ बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 साठी बॅटर घुगे, प्रमोद घुगे आणि निखिल ही जोडी मैदानावरती आहे. बारा धावा धावपलकावरती आहेत. ऑफ्टनच्या बाहेर हा बॉल व्हाईट बॉल पंचांनी खाल केलाय. मिस्टर हॅरी तिकडे आहेत तर प्रेक्षकांना मनोरंजन देखील होईल. व्हाईट बॉलच्या माध्यमातून धावपलकावरती धावा आहेत 13-13. तेरा धावा धावपलकावरती. अपील तर आहे पंचांकडे, परंतु अपील पंच फेटाळतायत. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. अपील खूप जोरदार होती आणि हा बॉल डॉट असेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय
ऑफ कटर सारखा हा बॉल होता, लेग कटर सारखा बॉल होता, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट झालाय आणि आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. टिटवाळा संघाचा संघनायक विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचं आहे. टिटवाळा संघाचा संघनायक, सर्व संघांचे संघनायक आपल्याला विनंती, आपण सर्वांनी यायचं आहे. तेरा धावा धावपलिकावरती आहेत. 13 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. कमी गतीने गती परिवर्तन या ठिकाणी केलं होतं. टिटवाळा संघाचा आपण पाहतोय सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जाते आणि सन्मान केला जातोय. टिटवाळा संघाचे संघनायक उपस्थित या ठिकाणी आहेत आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. चौदा धावा धावपलकावरती आहेत. एका कडेच्या मोबदल्यामध्ये बॅकफुटला गेलेत, फटका चांगला आहे. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला खेळले. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामध्ये धावबाद स्वरूपामध्ये विकेट आलेले आहे. एकच धाव मिळेल. 15 धावा धावपलकावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. नवीन बॅटर अमोल मैदानावरती दाखल झालेत. पुढचा बॉल पडल्यानंतर मात्र थोडासा अतिरिक्त बाउन्स या बॉलला मिळतोय. आणखी एक बॉल ताट तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 15. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावपलकावरती. रोशन बॉलिंग ट्रॅकवरती आहे. षटक क्रमांक 4 साठी 12 बॉल 37 धावांची आवश्यकता. पहिला बॉल इथे मात्र आपण पाहतोय लो थोडासा बॉल राहिलाय. विकेट किपर साठी कॅरी झाला नाही. विकेट किपर पर्यंत डाईव्ह मारून हा बॉल त्याने कॅरी केलाय. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळेस फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉलला खेळतायत आणि क्षेत्ररक्षक नाहीये डीप फाईन क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार तर आलाय, परंतु हा चौकार मात्र विजय आणि पराभवाच्या अंतरामध्ये परिणाम करेल का हे चित्र पाहायचंय. 10 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे. 19 धावा धावपलकावरती आहेत. 10 बॉलमध्ये 33 धावा इथून मात्र बनवायच्यात. प्रत्येक बॉल पाठीमागे आपण पाहतोय कमीत कमी 3.3 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 10 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे मैदानावरती. 33. यावेळेस मात्र आपण पाहतोय हवेमध्ये बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. 1 धाव इथून मिळेल. ओ इथून धावबाची संधी आहे आणि फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. 1 धाव मिळाली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 20. 9 बॉलमध्ये 32 धावांची अजून देखील आवश्यकता आहे मैदानावरती. 9 बॉल 32 धावा. लॉंग हॉर्न क्षेत्रामध्ये बॉल आला. क्षेत्ररक्षक आहेत. सेल पुन्हा एकदा सुटलाय.
या मैदानावरती अनेक चांगले झेल देखील पाहिले, झेल सुटताना देखील आपण पाहिलेत, परंतु कॅचेस पकडणं खूप महत्वाची गोष्ट आहे. 21 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. व्हॉट अ शॉट दॅट इज पिकअप शॉट ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये लांब पल्ल्याचा सिक्सर आहे आणि 6 धावेनी धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 27. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, सफल झाले. ऑन साइडला प्रॉपर टाइम झाला बॉल आणि षटकार आलाय. 7 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. सात बॉल आणि 25 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. मॅच बॉल देखील आहे मैदानात आलेला आहे आणि 7 बॉल मध्ये 25 धावांची अजून देखील आवश्यकता. 27 धावा धावपलकावरती आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, यावेळेस मात्र रीच पर्यंत नव्हता फलंदाजाचा आणि हा बॉल देखील डॉट आलाय. 6 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 25 धावा इथून मात्र बनवायच्यात. लक्ष कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. 6 मध्ये देखील 25 बनू शकतात. 6 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. किती दूर बॉल जातोय पाहायचंय. दूर तर गेलाय परंतु एक टप्पा खाऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार आलाय. धावपलकावरती धावा आहेत 31. 5 बॉल 21 धावा इथून देखील आवश्यक आहेत आणि फलंदाज सुरुवातीला जर अशी फलंदाजी झाली असती तर मॅच इतकी डीप गेली नसती. 5 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 31 धावा धावपलकावरती. 5 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 21 धावा इथून देखील बनवायच्या आहेत. 5 बॉल 21 धावा. हा बॉल तर डॉट आलाय. आपण पाहतोय 4 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता. आता प्रत्येक बॉल वरती मोठा फटका खेळावा लागेल. 4 मध्ये 21 बनवणं थोडंसं कठीण आहे. 31 धावा धावपलकावरती आहेत. 4 बॉल 21 धावा. ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत बॉलच्या दिशेने. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 32 धावा धावपलकावरती आहेत. 3 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 20 धावा. इथे मात्र टॉप एज लागले. गोलंदाज बॉलच्या खाली. कॉट अँड बोल्ड. 1 मोर विकेट.
फुलरलेनचा बॉल होता आणि आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एक धाव आली, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 33. एक बॉल आणि 19 धाब्यांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. एक बॉल 19 धावा. फॉर्मॅलिटीज रिमेनिंग इन दिस मॅच ओनली. ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे येईल. षटकार तर आलाय, परंतु विजय आणि पराभवामधलं अंतर हा षटकार कमी करू शकतो, विजयापर्यंत पोहोचू शकत नाहीये. आणि 39 धावा आपण पाहतोय सेकंड इनिंग मध्ये जरूर बनलेल्या पाहिल्यात. 12 धावेंनी श्री गणेश 11 संघाने मॅच जिंकलेले आहे आणि विजयी संघाचा अतिशय मनापासून अभिनंदन. पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक.